सो बालमित्रांनो, वेलकम back to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. We are learning projectile motion. Our chapter is motion in a plane. त्यामधला प्रोजेक्टाईल ऑन इन्क्लाइन वाला पार्ट चालू आहे. त्यातला एक डेरिवेशन आपलं झालं बेटा. कोणतं? फ्रॉम डाऊन टू टॉप. कोणतं झालं? डाऊन टू टॉप. इन्क्लाइन वरती डाऊन टू टॉप. आता काय पाहिजे आपल्याला? टॉप टू डाऊन. समजा हे इन्क्लाइन प्लेन आहे, विच इज इन्क्लाइन विथ हॉरिझॉन्टल अँगल थीटा, आणि आपला जो प्रोजेक्ट आहे टेच शिफ्ट आपण असा सोडला तर बेटा होणार काय? आपला प्रोजेक्ट आहे हा असा इथे पडतोय. ओके, ह्या अशा टाईपची मोशन आपल्याला आता शिकायची आहे. तर बेटा ह्या मोशन मध्ये आणि पहिल्या मोशन मध्ये काय फरक असणार आहे? तर बघ, लक्ष दे. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बघ बेटा नेहमी कशी असते? खाली. पण प्लेन इन्क्लाइंड असल्यामुळे आपली जी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे विल गेट resolved into two components. So bacha, one component will be like this, another will be like this. म्हणजे एक will be along inclined. आता बघ, हा अँगल थीटा, हा अँगल 90, मग हा काय झाला 90 मायनस थीटा, म्हणजे हा अँगल काय झाला थीटा. मग जी चा ऍडजस्टंट वाला कॉस म्हणजेच काय बेटा? वाला जी कॉस थीटा, आणि हा वाला जी साइन थीटा. क्लिअर आहे? बर, आता आपण ह्या ऍक्सिसला एक्स ऍक्सिस बोलू नाही का? अलोंग द इन्क्लाइन, आणि परपेंडिक्युलर टू इन्क्लाइन बेटा याला आपण म्हणू वाय ऍक्सिस. ही जी स्टोरी आहे ही फक्त अशी करू आपण, कशी? अशी तिरकी आहे ना, सरळ करू. हा पार्ट असा खाली घेऊ म्हणजे समजायला सोपं पडेल, बाकी काहीच नाही. हा एक्स ऍक्सिस, हे बघ हा वाय ऍक्सिस, प्रोजेक्टाईल यू स्पीडने फेकला. हा जो अँगल आहे हा अल्फा, हे बघ फक्त हा जो पार्ट आहे हा आपण काय केला? असा हॉरिझॉन्टल केला. ठीक आहे ना, जसं आपण आधी केला होता. ओके, तर बेटा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा हे बघ हा कॉम्पोनंट जी साइन थीटा इकडे आहे. तर बेटा हा जो यू एक्स आहे, यू कॉस अल्फा, तर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा जी साइन थीटा हा कसा बेटा? अलोंग, अलोंग झालं. आणि जी कॉस थीटा परपेंडिक्युलर आहे, म्हणजे असा खाली. म्हणजे आधी पण असाच होता, काहीच बदल नाहीये. फक्त अगोदरच्या केसमध्ये डाऊन टू टॉप मध्ये जी साइन थीटा निगेटिव्ह एक्सला होता, आता तो पॉझिटिव्ह एक्सला आहे. ठीक आहे, बाकीचा काही बदल वरती यू वाय राहिला. ओके, यू वाय काय बच्चा? यू साइन अल्फा, यात काहीच बदल नाहीये. मग चला आता आपले टाइम, हाईट आणि रेंज तिन्ही डेरिव्हेशन्स आपण काढू. सो फर्स्ट ऑफ ऑल टाइम ऑफ फ्लाइट, टाइम ऑफ फ्लाइट टी. बर, काय बदल होईल? काहीच नाहीये, सगळं पाहिल्यासारखंच आहे. फक्त जी साइन थीटा इकडे आहे, आपल्याला त्याची गरज सुद्धा नाही. डोंट वरी, आय विल प्रूव्ह इट वन्स अगेन. सो बच्चा टाइम ऑफ फ्लाइट, मोशन इन द वाय डायरेक्शन घेणार. आपण काय घेणार? मोशन इन द वाय डायरेक्शन. वाय डायरेक्शन मध्ये इनिशियल व्हेलॉसिटी इन द वाय डायरेक्शन काय बेटा? यू साइन अल्फा. ऍग्री? ऍक्सलरेशन काय रे बेटा वाय डायरेक्शन मध्ये? मायनस जी कॉस थीटा. सर व्हॉट इज डिस्प्लेसमेंट इन द वाय डायरेक्शन? बघ ना, वाय डायरेक्शन मध्ये काहीच नाही, इट इज झिरो. आर यू अंडरस्टँडिंग? येस सर. आणि छोटा टी इज द टाइम ऑफ फ्लाइट विच इज टी. गेटिंग? बर, मग आता काय लिहिणार बेटा आपण? वी विल राईट our equation which is s is equal to ut plus half et square. y direction साठी sy is equal to uy into t plus half ay into t square. Getting? डिस्प्लेसमेंट y डायरेक्शन मध्ये काय बेटा? 0. uy किती आहे? u sin अल्फा into छोटा t काय बेटा? t टाइम ऑफ फ्लाइट plus 1/2 acceleration in the y direction is minus g cos theta into t square. ठीक आहे? बर, मग आता काय होईल? ही निगेटिव्ह वाली टर्म अलीकडून पॉझिटिव्ह होईल. सो 1/2 into g cos theta t square होईल u sin alpha t. हे बघा t गेला, स्क्वेअर मधला एक्झाम गेला. सो फायनली टाइम ऑफ फ्लाइट विल बिकम 2u sin alpha 2u sin alpha upon
जी कॉस थिटा. सो कसलाही चेंज नाहीये. बघ 2 टाइम्स u sin अल्फाला मी लिहू का uy. ओके सर. अपॉन g cos थीटाला मी लिहू का gy. कंपोनेंट ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन द y डायरेक्शन. चला इथपर्यंत आलो आपण. ठीक. सो टाइम ऑफ फ्लाइट काही चेंज नाहीये. 2u sin अल्फा अपॉन g cos थीटा. गेटिंग बेटा. फर्स्ट फॉर्म्युला काहीच बदल नाही. स्क्रीनशॉट घ्या. बेटा सेकंड एक्सप्रेशन वी आर गोइंग टू डिराइव इज मॅक्सिमम हाइट. ओके किंवा सिंपली हाइट. ठीक आहे ना. हाइट प्रोजेक्टाईल फेकल्याच्या नंतर बघ बेटा लक्ष दे. फेकल्याच्या नंतर एक हाइट मॅक्सिमम हाइट कुठेतरी असणार आहे. राइट. सो बेटा वी आर गोइंग टू डिराइव एक्सप्रेशन फॉर दिस हाइट. मग मला परत एकदा सांग. हाइट आहे वरती आहे. दॅट मीन्स आय हॅव टू कन्सिडर मोशन इन द वाय डायरेक्शन इटसेल्फ. बरं हाइट साठी काय काय लागेल बेटा. इनिशियल वेलोसिटीचा कंपोनेंट अलोंग वाय इट इज u sin अल्फा. बरं acceleration in the y direction you can see it is minus g cos theta. Velocity in the y direction final velocity बोलतोय बेटा मी. Final velocity in the y direction at the topmost position as you can see final velocity has become 0. वरती गेल्याच्या नंतर 0 म्हणून तर तो नंतर खाली पडतोय. टॉप पोझिशनला फायनल वेलोसिटी इज 0 आणि डिस्प्लेसमेंट इन द y डायरेक्शन इज नथिंग बट मॅक्सिमम हाइट h. गेटिंग. रिलेशन काय वापरू बेटा. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2s. यू आर ऑब्झर्विंग की काहीही बदल नाहीये. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. सगळ्यांना सफिक्स फक्त काय लावलंय y बिकॉज मोशन इज इन द y डायरेक्शन. वेलोसिटी y डायरेक्शन मध्ये 0 आहे. आन्सर इज 0. u in the y direction it is u sin alpha. So bacha square will be u square sin square alpha plus 2 acceleration in the y direction is minus g cos theta. So minus g cos theta. Displacement in the y direction is h. So the negative वाली टर्म अलीकडे येईल तर काय होईल बच्चा. 2g cos theta h. निगेटिव्ह आहे ना अलीकडे पॉझिटिव्ह is u स्क्वेअर sin स्क्वेअर अल्फा. मग बाळा मला सांग हाइट काय होईल इथून. h will be u स्क्वेअर sin स्क्वेअर अल्फा अपॉन 2g cos theta. once again you have seen काहीच बदल नाहीये. मग सर तुम्ही डेरिव्हेशन का केलं बेटा. रेंज मध्ये चेंज आहे. याला मी काय लिहू शकतो बच्चा. uy स्क्वेअर भागिले 2gy. ओके इथं आपली प्रॅक्टिस झाली की पुन्हा एकदा बाळा हाइटचा फॉर्म्युला काय आला. u स्क्वेअर sin स्क्वेअर अल्फा अपॉन 2g cos थीटा. आता विषय रेंजचा आहे. एकदा स्क्रीनशॉट घ्या. सो बाळा थर्ड एक्सप्रेशन वी आर गोइंग टू डिराइव इज रेंज. सो बेटा रेंज ही नेहमी कशी असते बेटा. हॉरिझॉन्टल. राइट. रेंज कशी असते हॉरिझॉन्टल. बघ लक्ष दे. रेंज दॅट मीन्स वी हॅव टू कॅल्क्युलेट this particular horizontal distance. So bacha I have to consider motion in the x direction. I have to consider motion in x direction. मग आता बाळा displacement in the x direction range असणार आहे. Initial velocity in the x direction u cos alpha. Are you understanding? Acceleration in the x direction नीट पहा इथे चेंज आहे. हा g sin theta आहे. अगोदर मायनस जी साइन थीटा असायचा जेव्हा मोशन कशी होती डाउन टू टॉप. ओके सो एक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह दिस टाइम विच इज जी साइन थीटा. अगोदर ते काय होतं बेटा निगेटिव्ह. अँड यू नो छोटा टी इज नथिंग बट द टाइम ऑफ फ्लाइट. आणि मला काय करायचंय तू इथे रेंजला सोडवताना यस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर हा स्टँडर्ड फॉर्म्युला लावायचा. ओके रेंज आणि सगळ्या व्हॅल्यूज टाकून द्यायच्या. यू विल गेट द आन्सर. टेक स्क्रीनशॉट. सो बेटा लेट्स टेक द एक्झाम्पल. सपोज विथ incline with horizontal 37 बनवला
प्रोजेक्टाईल फेकला 10 मीटर पर सेकंदने, जो इन्क्लाइन सोबत 53 डिग्री अँगल बनवतोय. तर बेटा आपण ह्या मोशनला काय करूया, फॉर युअर अंडरस्टँडिंग वाय आणि एक्स असं कन्सिडर करू. ठीक आहे, वाय. तर बेटा 10च्या स्पीडने प्रोजेक्टाईलला फेकलंय. हा जो अँगल आहे याला आपण हॉरिझॉन्टल केला ना बेटा, सो हा अँगल 53 आला. क्लिअर आहे, गेटिंग. चलो मग आता बघ काय काय भेटेल बेटा मला. हा यू एक्स किती होईल, 10 कॉस 53. गेटिंग. आणि यू वाय काय होईल बेटा, 10 साइन 53. ऑलराईट, हे झाले UX चे दोन कंपोनंट्स. ओके बेटा. आता आपल्याला काय करायचं होतं, टाइम ऑफ फ्लाइट. तर बेटा टाइम ऑफ फ्लाइट साठी व्हॉट इज द फॉर्म्युला, T इज इक्वल टू 2U साइन अल्फा अपॉन G कॉस थीटा. येस और नो. ओके. मग आता मला सांग हिअर व्हॉट अबाउट यू सर, 2 U इज 10 मीटर पर सेकंड, कारण त्याला 10 ने फिरलं, राईट. 10 मीटर पर सेकंड. सो बच्चा 2 into 10 साइन ऑफ अल्फा. सो व्हॉट इज अल्फा हिअर, बेटा ह्या प्रॉब्लेम मध्ये दिस इज थीटा, दिस इज अल्फा. सो 10 sin अल्फा इज 53. गेटिंग. अपॉन G which is 10 cos of, so what is theta, 37. आता साइन 53 आणि cos 37. तर बेटा मी स्टँडर्ड ट्रायंगल तुम्हाला बोललोय की हा लक्षात ठेवा. हिअर आय एम ड्रॉइंग 90. ओके. समजा हा 37 आहे, तर हा 53 आहे. हायपोटेन्यूज 5. बरं का, छोट्या अँगल समोरची साईड छोटी, मोठ्या समोरची मोठी, 3 4 5 वाला ट्रायंगल. हा पार्ट करायचा. मग बाळा साइन 53 बघ त्या ट्रायंगल मध्ये, हा 10 कॅन्सल, 2 गुणिले साइन ऑफ 53. साइन कसा काढतो बेटा आपण, अपोजिट अपॉन हायपो. अपोजिट इज 4 अपॉन हायपो, दॅट इज 4/5 भागिले cos 37 ऍडिशन अपॉन हायपो म्हणजे 4/5. गेटिंग. सो 4/5 वर कॅन्सल. टाइम ऑफ द फ्लाइट काय आला बच्चा, 2 सेकंद. ऍग्री. चला आता हाईट. बेटा व्हॉट इज फॉर्म्युला फॉर हाईट, यू स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा अपॉन 2G cos थीटा. मग आता मला सांग बेटा, यू किती आहे, 10. यू चा स्क्वेअर म्हणजे 10 into 10 गुणिले साइन स्क्वेअर अल्फा. अल्फा किती आहे, 53. तो साइन स्क्वेअर 53 डिग्री अपॉन 2 into G is 10 into cos ऑफ थीटा किती आहे, 37. बरं. मग आता बघ हा 10 गेला, 53 10, तो 5 into साइन स्क्वेअर 53. बघ आता साइन 53 काय आहे, इथे बघ साइन 53 अपोजिट अपॉन हायपो म्हणजे 4/5. तो बच्चा 4/5 चा स्क्वेअर भागिले 2 into, अच्छा सॉरी 52 दाखवेल ना आपण, cos ऑफ 37 4/5. ओके. आता बघ बेटा 4/5 कॅन्सल करू, स्क्वेअर मधला कॅन्सल करू, 5 ला 5 कॅन्सल, आन्सर इज 4. हाईट विल बी इन मीटर्स. स्क्रीनशॉट घ्या. आता राहिला विषय रेंजचा. ओके. आता रेंज कशी काढणार आपण. सो बाळा रेंज साठी, ओके, ऍज फार एज रेंज इज कन्सर्न, इट इज इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर, राईट. सो रेंज साठी काय करायचं बाळा, आपल्याला काढायची आहे रेंज R. मग रेंज साठी बच्चा डिस्प्लेसमेंट इन द X डायरेक्शन इज द रेंज, राईट. बर. इनिशियल व्हेलॉसिटी इन द X डायरेक्शन काय बेटा, UX. बघ ना मी तिथं ऑलरेडी केले 10 cos 53, राईट. 10 cos 53. So 10 into what is cos 53? बघ तिथं ऍडजस्टंट अपॉन हायपो म्हणजे 3/5. नीटा जॉमेट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट, ट्रिगोनोमेट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट. 3/5 5 2 10 सो 6 6 मीटर पर सेकंड. बच्चा ऍक्सलरेशन इन द X डायरेक्शन काय रे, G sin थीटा आहे का नाही. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. हे ऑलरेडी आता आपण मगाशी मी कन्सेप्ट मध्ये दिलेलं आहे. ऍक्सलरेशन
is g sin theta. Theta is 37. G is 10. So 10 sin 37. So acceleration in the x direction 10 beta sin 37 काय होईल अपोजिट आपण आहे म्हणजे 3/5 3/5 5 2 10 so बेसिक 6 acceleration है so it is meter per second square झालं छोटा t is nothing but मोठा t time of the flight is nothing but 2 सेकंद जो आपण मगाशी काढलेला आहे चला फॉर्म्युला लावा sx is equal to uxt plus 1/2 ax t square s is equal to t plus half at square सगळ्यांना काय लावलं सफिक्स x कारण आपल्याला काय पाहिजे बेटा रेंज हे बघ ना जेव्हा हा प्रोजेक्ट आहे इथं पडेल बेटा ही रेंज पाहिजे ना आपल्याला आर यू अंडरस्टँडिंग ओके मग बेटा sx is range ux जो आपण काढला तो आला 6 t is 2 plus 1/2 acceleration in the x direction is 6 into time the square okay t which is 2 चा स्क्वेअर किती आहे 2 into 2 लिखो मी हा 2 आणि हा 2 कॅन्सल 6 दुने 12 प्लस 6 दुने 12 आणि 24 मीटर टेक द स्क्रीनशॉट बेटा So beta, we have a first question here. Smart question है. कि relation between theta and alpha का. You are saying कि down to top वाला motion है. कोणती? Down to top. बर. हा theta है, हा alpha है. जे आपण consider करतो. त्या दोघांमध्ये रिलेशनशिप आपल्याला काढायचं. जे means आणि advance मध्ये असे क्वेश्चन्स येतात. मग बेटा काय करणार मी बघ लक्ष दे. हा जो प्रोजेक्ट आहे टिक घेऊन पडेल. ठीक आहे ना? आणि तुम्हाला माहिती आहे हा x ऍक्सिस आणि हा y ऍक्सिस आपण कन्सिडर करतो राइट सो बेटा मी डायग्राम काढतो करस्पॉन्डिंग डायग्राम बेटा करस्पॉन्डिंग डायग्राम विल बी लाइक दिस x हा y आपला जो u आहे ना बेटा u चे कंपोनेंट्स इथे कोण येतो ux आणि हा uy यू नो uy इज u sin theta सॉरी अल्फा आहे ना आणि हा u cos अल्फा बरं का आता डाउन टू टॉप आहे acceleration due to gravity acceleration due to gravity चा चार्ज जे असते खाली मग तुमचा एक कंपोनेंट हे बघा हा along the line त्याला परपेंडिक्युलर सो बेटा हा थीटा आहे बघा हा थीटा कसा आला दिले वेळा सांगितलं बघा हा 90 हा 90 मायनस थीटा हा 90 तर दोन कंपोनेंट एकमेकाला 90 असतात हा 90 हा 90 मायनस थीटा राइट विथ ट्रायंगल आणि हा थीटा सो बच्चा हा काय येतो रे जी cos थीटा आणि हा काय येतो बेटा जी sin थीटा राइट सो आपण काय केलं असतं त्या मोशन मध्ये हा x आणि हा y अरे आर यू अंडरस्टँडिंग हा x आणि हा y राइट चला असं घेतलं ना आपण ओके बर आता बघ खाली काय ग्रॅव्हिटीचा जी cos थीटा हे तो कोण बेटा जी sin थीटा हा जी y जी ठीक आहे ना ओके चला मग आता मला काढायचं दोघांबद्दल रिलेशनशिप तर बेटा बघ लक्ष दे चिक पडणार तर खाली येतो आर यू अंडरस्टँडिंग आता बघ जेव्हा तो पडेल परंतु ते काय म्हणतात हिट द इन्क्लाइन ॲट राईट अँगल इन्क्लाइनला हा कसा पडणार आहे बेटा पडताना राईट अँगल असा पडणार राईट तर बेटा असा पडला म्हणजे झालं काय जी साइन थीटा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा अलोंग द हॉरिझॉन्टल कंपोनेंट निगेटिव्ह सो काय करेल खाली पडत असताना हा अपोज करेल आणि आय रिपीट जेव्हा तुमचा प्रोजेक्ट खाली पडतो जरी इन्क्लाइन प्लेन वरती पडतोय तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा कंपोनेंट त्याच्या अगेन्स्ट आहे सो तो त्याला काय करेल अपोज आणि फायनली अलोंग x वेलोसिटी 0 होईल वेलोसिटी अलोंग x इज 0 हे लॉजिक आहे बेटा प्रोजेक्ट आहे 90 डिग्रीला तुमचा अजून तर वेलोसिटी फक्त काय राहील व्हर्टिकल तिरका असेल तर रिझॉल्व होईल ना खाली पडल्यावर काही संबंध नाही ओके आणि बघ वेलोसिटी 0 का इकडं ऍक्सेलरेशन अगेन्स्ट त्याच्या अपोजिट आहे त्याच्या डायरेक्शन मध्ये असतं तर काय झालं असतं त्याने ऍक्सेलरेट केलं असतं आर यू अंडरस्टँडिंग रिलेशनशिप लावूया आपण v इज इक्वल टू u प्लस at कोणत्या डायरेक्शन मध्ये लावलं बेटा हॉरिझॉन्टल वेलोसिटी x डायरेक्शन मध्ये 0 झाली ux इज यू नो u cos alpha plus ax acceleration in the x direction is minus g sin theta beta y minus you can look in the diagram
निगेटिव्ह एक्सला आहे ना, दॅट्स वाय निगेटिव्ह. टाइम ऑफ फ्लाईटचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना पाठ झाला असेल, 2u sin अल्फा अपॉन g cos थीटा. उचलून इथे टाकून द्या. सो 2u sin अल्फा अपॉन काय बेटा g cos. आता तुम्हाला माहिती आहे हा जी आणि हा जी झाला कॅन्सल. ओके बरं, अजून एक स्टेप काय करूया, u cos अल्फा प्लस इंटू मायनस मायनस साइन भागिले कॉस तर मिळू का tan थीटा आणि कंसात काय राहील 2u sin अल्फा. आता ही निगेटिव्ह टर्म घेऊन येणार इकडं. सो tan थीटा इंटू 2u sin अल्फा. ही निगेटिव्ह वाली इकडे आली ना पॉझिटिव्ह, मग इथं काय राहिला u cos अल्फा. मला मला सांग sin अल्फाला याच्या खाली घेऊन जायचं. बरं, एक काम करूया बघ, हा यू आणि हा यू पण कॅन्सल झाला. सो 2 tan थीटा इज इक्वल टू हा साइन कॉसच्या खाली जाईल कॉस अल्फा भागिले साइन अल्फा. म्हणजेच कोण बच्चा कॉस बाय साइन म्हणजे कॉट अल्फा which is 2 tan theta. Are you understanding? This is the relationship. Take the screenshot. Beta, question number 2 is here. Find relationship between theta and alpha if the projector is inclined at right angle. Same type चा क्वेश्चन आहे, फक्त टॉप टू डाऊन, वरून खाली पडताना. आता काय फरक आहे बेटा, लक्ष द्या. जेव्हा वरून खाली पडणार आहे याला रिलेव्हंट डायग्राम काढतो. हे बघ, ह्या ऍक्सिसला आपण x घेणार, याला y घेणार. बेटा येस और नो? हा x आणि हा y. हे बघ, विथ वेलोसिटी u प्रोजेक्टाइल पडणार आहे खाली इथं. ओके तर बेटा this is ux which is u cos alpha because this angle is alpha. uy is u sin alpha. Acceleration due to gravity या केस मध्ये मी लक्ष दे. What happens? हे बघ, जी खाली आहे तर तिचा एक along हा असा एक perpendicular triangle theta by geometry. तर बेटा ऍडजस्टंट वाला this will become g cos theta आणि हा g sin theta. जो along x आहे त्याला आपण काय घेतलं x ऍक्सिस आणि हा y. ठीक आहे. तो बच्चा हा जो कंपोनंट आहे जी sin थीटा, अगोदरच्या केस मध्ये डाऊन टू टॉप मध्ये हा निगेटिव्ह x ला असायचा, आता हा along द x आहे, राईट. आणि जी cos थीटा खालीच आहे, यू कॅन सी परपेंडिक्युलर टू द x, राईट, लाईक दिस b. प्रॉब्लेम असा आहे, जेव्हा आपला प्रोजेक्टाइल वरून खाली पडणार आहे थोडा प्रॉपर फील घे ना. ऑलरेडी उतार आहे, तो खाली पडल्याच्या नंतर त्याची वेलॉसिटी इन द एक्स डायरेक्शन 0 होणार आहे का? नाही होणार बा, लक्षात दे. जेव्हा तो परपेंडिक्युलर 90 ला पडतोय, 90 ला पडतोय तो ऍट द राईट अँगल, बेटा लक्ष दे, velocity in the x direction is not 0 because acceleration is supporting velocity in the x direction. Beta here acceleration here horizontal component here, horizontal component of acceleration, okay, is supporting. पहिले काय करत होता, oppose is supporting motion of projectile. Therefore x direction मध्ये velocity is not 0, and with this reason, because of this reason hence relation between theta and alpha is not possible. Okay, possible nahi hai. Are you understanding? Just understand the reason. JEE मेन्स ला क्वेश्चन आला, ऍडव्हान्स ला जर का असला, चार ऑप्शन्स असतील तर none of the above सिलेक्ट करायचे त्या केस मध्ये. That's why I have chosen this. Take the screenshot बच्चा.